रेणुका माता की जय, सप्तशृंगी माता की जय। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू एपिसोड। तर मित्रांनो आत्ता वाजले रात्रीचे 10:30 आणि आता थोड्याच वेळात 11 म्हणजेच 11 वाजता आपल्याला निघायचंय एक आपल्या नवीन जर्नीसाठी, आपल्या या वर्षीच्या दुसऱ्या ट्रिपसाठी। फॅमिली ट्रिप असणार मित्रांनो, खूप मजा येणार या ट्रिपमध्ये। या व्हिडिओ म्हणजे या ट्रिपचे मी जमलं तर 2-3 पार्ट बनवून मागच्या उज्जैन ट्रिप सारखा नाही होणार या ट्रिपमध्ये। तर व्हिडिओ पण बघा मित्रांनो, खूप मजा येणार आहे। आता थोड्याच वेळात गाडी पण येणार आहे आता, आणि आपल्याला हिंमतनगरला जायचं आहे मामांच्या इथंच गाडी येणार आहे। कोणती गाडीवर जातोय आपण ते पण तुम्हाला कळून जाणार आहे मित्रांनो, सगळी शोध पण बघत राहा। तर चला आज व्हिडिओला सुरुवात करूया। रेणुका माता की जय, सप्तशृंगी माता की जय। तर मित्रांनो निघालेलो आता आम्ही माऊरगडावर जाण्यासाठी। तर आता हिंमतनगरमधून निघालेलो आहे, अजून पुढचा प्रवास बघा कसा होता कसा, आणि आता तर निघालेलो आहे। आणि अजून पास केल्यानंतर पास केल्यानंतर पहिला आपल्याला स्टॉप कुठं होता कुठं नाही ते तुम्हाला सांगणार आहे। आणि त्यामध्ये एवढं पण मित्रांनो तर मित्रांनो निघालो आता माऊरगडावर जाण्यासाठी। आणि आज रात्रीचाच आपला म्हणजे प्रवास राहणार आहे। रात्रीमध्ये आपण ट्रॅव्हल करणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला जास्त काही शूट करता येणार नाही। जे इथं थांबेल ज्या ठिकाणी मी स्टॉप होईल त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे तिथं उतरून। आणि खूप भारी इंटरेस्टिंग व्लॉग येणार आहे मित्रांनो। या वर्षाची आपली दुसरी फॅमिली ट्रिप आहे, खूप मस्त ट्रिप होणार आहे। आपल्या आई भगवतीच्या जत्रा यायच्या आधीच आपली रेणुका मातेची जत्रा आहे, तर खूप मजा येणार मित्रांनो। व्हिडिओ पण बघत तर चला आता हिंमतनगरमधून निघालो, आता पुढचा स्टॉप आपला कुठं राहणार ते मी तुम्हाला दाखवेल। तर चला नाही तो इथं 150 किलोमीटर नंतर आता आपण पहिला स्टॉप घेतलेला आहे, ते म्हणजे जळगाव सिटीमध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये आलेले। प्रॉपर जळगाव आलेलं नाही, प्रॉपर जळगाव थोडं पुढे आहे। आणि एकदम असा मस्त प्रवास चालू आहे, आणि एकदम टायर होऊन गेलेलो आहे, कारण की मागच्या बाजूला आपण बसलेलो होतो। अजून भरपूर अंतर कापायचं, अजून 170 शेगाव आहे। आणि आमचा पहिला प्लॅन ठरलेला, आम्ही सगळ्यात पहिला आता शेगावला जाणार आहे। शेगावला गजानन महाराजांचं दर्शन घेऊयात आणि त्याच्यानंतर जमलं तर आनंदसागर जाऊ। जर झालं आनंदसागर जायचं नाही झालं तर लगेच निघायचं आपल्याला माऊरगडासाठी। तो एकदम मस्त अशी मजा येणार मित्रांनो। आता मी गाडीमध्ये बसतो, गाडीमध्ये बसल्यानंतर जास्त शूट करणार नाही, त्याच्यानंतर जो नेक्स्ट स्टॉप घेईल मी तिथे शूट करेल। तेवढं शूट पण बघा मित्रांनो। तर चला शिव सकाळ मित्रांनो। तर मित्रांनो आत्ता वाजले सकाळचे 6:15 आणि आपण पोहोचून गेलेलो इथं शेगावला। तर मामा बघू शकता शेगावचं पार्किंग आहे, आणि आता आम्ही जातोय भक्त निवासकडे, वारकरी भक्त निवास। तर इथून पुढं म्हणजे 500 मीटरच्या अंतरावर गेल्यावर वारकरी भक्त निवास पडतो, तिथं जाऊन जायचं फ्रेश व्हायचं, तयारी करायची, लगेच श्रींच्या मंदिराकडे जायचं, म्हणजे गजानन महाराजांच्या मंदिराकडे जायचं मित्रांनो। आता जातो वारकरी भक्त निवासमध्ये, तिथं आपल्याला रूम भेटतो का नाही ते तपास करणं पडणार आहे। तसं ऑनलाईन तर बघितले रूम अवेलेबल आहेत, बट तिथे गेल्यावर आपल्याला कळणार आहे। इथं तर या भक्ती निवासमध्ये नव्हते रूम्स अवेलेबल, वारकरीमध्ये भेटून गेले, तर खूपच चांगलं आहे। तेवढं पण बघा मित्रांनो, चला तर मित्रांनो झालेलं आहे फ्रेश। आणि भक्त निवासमध्ये काय आपल्याला रूम भेटला नव्हता, कारण की रूम आपल्याला 8 वाजेनंतरच भेटतो, आणि आपल्याला एवढा टाईम नव्हता थांबायसाठी। आणि त्याच्यानंतर लगेच मग तिथंच म्हणजे भक्त निवासमध्येच फ्रीमध्ये आंघोळ करायची सुविधा आहे, आणि एकदम मस्त अशी सुविधा आहे शेगाव ट्रस्टकडनं। तर तिथं आंघोळ वगैरे करून घेतली, फ्रेश वगैरे झाले। आता जातो वाहनतळाकडे, जिथं आपली गाडी पार्किंग केली। पार्किंगमध्ये म्हणजे गाडीमध्ये बॅग वगैरे ठेवून दिली, लगेच दर्शन व्हायला जाईल श्रींच्या मंदिराकडं। जसे बघू शकता हे भक्त निवास आहे, या भक्त निवासमधून बसेस जातात श्रींच्या मंदिराकडं।
व्हिडिओ पण बघा मित्रांनो. चला तर मित्रांनो लागलं आता कॉरिडॉरमध्ये स्वामींच्या समाधी स्थळाकडे जायचं. कॉरिडॉरमध्ये लागलो ना आता जातोय मध्ये जर शूट करायची शूट करता आलं तर करेल, नाही तर शूट करणार आणि बाकीच्या मंदिरांसारखं. तर चला बघूया. A few moments later. तो मित्रांनो झालेलं दर्शन आणि एकदम असं मस्त दर्शन झालं. आता जातोय वापसीला माहूरगडाच्या दिशेने आणि या व्हिडिओचं एंटर मी याच ठिकाणी करणार. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला जरूर कमेंट सेक्शनमध्ये करू. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटत असेल नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.